मनोज जरांगे आज देशमुख कुटुंबियांना भेटणार आहेत। जरांगे पहाटे मस्साजोगला रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात जरांगे मस्साजोगला पोहोचणार आहेत। जरांगेंची प्रकृती खालावल्याने संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र काल रात्री संतोष देशमुख यांच्या हत्येचे चार्जशीट मधील फोटो समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होतोय आणि त्यामुळे देशमुख कुटुंबाला धीर देण्यासाठी जरांगे छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयातून मस्साजोगकडे रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात जरांगे मस्साजोगमध्ये दाखल होऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र देशमुखांचे फोटो बाहेर आल्यानंतर आता ते जरांगे जे आहेत ते आता देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात आहेत। काय अधिकची माहिती आहे? अगदी खरं आहे। देशमुखांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अत्यंत निंदनीय ती घटना आहे आणि ते पाहून मन हेलावलं असं जरांगे यांचं म्हणणं आहे आणि अशा वेळेस त्या कुटुंबाला धीर देणं गरजेचं आहे। म्हणून छत्रपती संभाजीनगरला जरांगे हॉस्पिटलाइज होते, मात्र तरी सुद्धा अँब्युलन्सच्या माध्यमातून ते मस्साजोगला रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते मस्साजोगला पोहोचतील, तिथे धनंजय देशमुख आणि कुटुंबियांची भेट घेतील आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतील असं जरांगे यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच माझी तब्येत खराब असतानाही मी मस्साजोगला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे। या सगळ्यानंतरही आता किती दिवस सरकार मारेकऱ्यांची पाठराखण करणार आणि संबंधित मंत्र्यांचा कधी राजीनामा घेणार, त्यांच्यावर कधी कारवाई करणार अशा पद्धतीचा सवालही जरांगे यांनी उपस्थित केलाय। थोड्याच वेळात देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला ते मस्साजोगमध्ये दाखल होतील। धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।